आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंबईतल्या मेट्रो 2B, मेट्रो 9 या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पुन्हा एका दिवसानं पुढे ढकलण्याची वेळ ही MMRDAवरती आली आहे। अंधेरी पश्चिमेतील DN नगर पासून चेंबूरमधल्या मंडालेपर्यंतच्या मेट्रो 2B आणि दहिसर पूर्वपासून भाईंदरपर्यंतच्या प्रवासासाठी मेट्रो 9 या दोन मार्गिकांचं काम सध्या जोरात सुरू आहे। या दोन मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 3 एप्रिल रोजी नियोजित होतं, पण सत्ताधारी भाजपचे प्रमुख नेते आसाम आणि केरळमधल्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे मेट्रो 2B आणि मेट्रो 9 मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी कालचा मुहूर्त हा काढण्यात आलेला होता, पण राज्य शासनाकडून लोकार्पणासाठी 7 एप्रिलची वेळ देण्यात आली। त्यामुळे दोन्ही मार्गिकांवरच्या पहिल्या टप्प्याचं काम हे आजपर्यंत पुढे ढकलण्यात आलं होतं। या लोकार्पणासह ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाची सुरुवात आणि BKC पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन देखील आज करण्यात येणार आहे। दहिसर ते काशीगाव या मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणावरून स्थानिक रहिवाशांमध्ये दुहेरी मतप्रवाह आहे। काशीगाव स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याची घाई का, किंवा मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी उशीर का, असे प्रश्न स्थानिक रहिवाशी विचारतात। दहिसर ते काशीगाव या बहुप्रतीक्षित मेट्रोचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मात्र उद्या उद्घाटन असलं तरी आपण जर बघितलं तर ही काशीगाव मेट्रो स्थानकाची ही स्थिती जर बघितलं तर हा जो जिना आहे या जिनाचं पूर्ण काम अर्धवट आहे। जे इथून उतरणार आहे ते चढायलाच आपल्याला शिडी नाहीये आणि जर अवतीभोवती बघितलं तर खड्डे आहेत, त्यामुळे मेट्रो स्थानकात चढण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन होणार आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं रस्त्याच्या त्या बाजूला तिथेही जिना आहे, मात्र तेथे काम पूर्ण अर्धवट आहे, तिथे जागेचा वाद आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची ती जागा आहे, त्यामुळे TDR मिळवण्यासाठी तो काम तसं तिथे थांबलेलं आहे। सध्या जर आपण बघितलं तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित अशा मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे। आणि दुसरीकडे बघितलं तर अजूनही कामं पूर्णपणे अर्धवट आहेत, अपूर्ण आहे। त्यामुळे मेट्रो एवढी घाई का करते आणि 7 वर्षापासून काम हे चालू आहे तर अद्यापही काम पूर्ण का होत नाहीये, हाचा प्रश्न मीरा भाईंदरकर विचारत आहेत। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर। मुंबईच्या खेरवाडी पोलीस स्थानकाबाहेर डॉक्टर बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं। बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्यांविरोधामध्ये FIR नोंदवून घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची पदवी शिक्षणाबाबत फसवणूक झाल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचं शुल्क घेऊन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे। या कॉलेजमध्ये पदवीच्या नावानं सुरू असलेलं शिक्षण हे कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप आहे। काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पदवी ही बोगस असल्याचा आरोप देखील होतोय। मी जर पहिलं वर्ष ह्याच्यामधून कंप्लीट केलंय तर मला हिरेमधून कसा मिळणार पहिल्या वर्षाचा रिझल्ट, जो नाही मिळाला पाहिजे। आणि मला यांनी टोटल 6 रिझल्ट दिलेत जे नाही मिळाले पाहिजे। मला टोटल फक्त 4 रिझल्ट मिळाले पाहिजेत, पण ते पण व्हॅलिड नाही आहेत। आम्ही जेव्हा स्कॅन करतो हे रिझल्ट तेव्हा ते बोगस कुठल्या तरी वेगळ्याच युनिव्हर्सिटी येतात आणि काही लोकांचे ते सर्चही नाही होते। तुमचा रिझल्ट भेटेल अशी नेहमी आश्वासनं दिली जातात, तरी पण आमची मुलं एक दिवशी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत ग्राउंडवर उन्हात उभी होती आणि प्रिन्सिपल सर गेटच्या मागून पळाले। तर मुलं आम्हाला त्यांना बोलली की फक्त सर आम्हाला तुम्ही पेपरवर लिहून द्या की ह्या दिवशी तुम्हाला ह्या तारखेला तुमचा रिझल्ट भेटेल, पण त्यांनी काय दिलं नाही आणि वरच्यावर हेच होत राहिलं। आज सकाळपासून आम्ही इथे बसलेलो आहोत, तरी पण अजून आमची काही तक्रार पोलिसांनी घेतलेली नाही। आणि मॅडम त्या दिवशी आम्हाला बोललेल्या स्कूलमध्ये की प्रिन्सिपल बोलतोय की 24 तारीखला रिझल्ट भेटणार, तो आपण घेऊ, त्याच्यानंतर आपण बोलू। तेव्हा मॅडम आमच्या मुलांना बाहेर देताना पण पोलीस अधिकारी होते, तरी पण त्यांनी काही बोललेले नाहीये। आणि याच्यावरती निर्णय आता काय होणार ते पोलीस, आमच्या मुलांना काय झालं तर खैरवाडीचे पोलीस असणार। पोलीस जे आहे ते टाळाटाळ करतात, FIR घेत नाहीत। मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे, जर आपल्याला FIR घ्यायची असते तर FIR मध्ये 24 तासाच्या आत जर एकही मध्ये आय थिंक हे लोक 100+ लोक आहेत, पण जर एक जर व्यक्ती येऊन FIR घ्यायला सांगते तर पोलिसांचं काम आहे त्यांनी FIR घ्यावी। ठीक आहे, ते FIR घेत नाहीयेत। दुसरी गोष्ट हे आहे की जो हिरे प्रिन्सिपल आहे तो मुलींना धमकी देतोय की माझी पोच वरतीपर्यंत आहे। उद्या जर का या मुलींना काही झालं तर जिम्मेदार कोण असणार आहे? पोलीस प्रशासन असणार आहे।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला. त्याआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठानच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी दादांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला देखील अभिवादन केलं आणि अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त केलं. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. मला खात्री आहे, जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही पोल ठरू देणार नाही. बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे. बारामती म्हणजे आपला विश्वास आहे. बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे. दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत. त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल. त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलतो. इतर प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला. त्याचप्रमाणे सुनेत्राबाईंना त्यांनी मदत करावी. पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांना फोन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काँग्रेसशी संवादाची भूमिका घेत असतानाच पार्थ पवार यांनी मात्र वेगळाच सूर लावलाय. भविष्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये काय त्रास होईल ते दिसेलच असं पार्थ पवार म्हणाले. तसंच काँग्रेसची राज्यातील पडझड याच कारणामुळे झाली असा थेट आरोप करत पार्थ पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका महायुतीनं घेतली आहे. मात्र काँग्रेसनं निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानं पेच निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील मैदानात उतरलेत. त्यांनी देखील काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याचं सांगितलेलं आहे. सुनेत्राताई असताना त्यांना चालले होते त्या बारामतीला. त्यांना जर थांबून मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, विनंती केली या म्हणून. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला, खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खरगे साहेबांची तर कुठे विमानात आहे, कुठे काय आहे, असं काही चाललं होतं. ते भेटले नाही. परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असायची. मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काँग्रेसला त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हणत उमेदवारी मागे घेण्याविषयी काँग्रेस विचार करू शकतं असा सल्ला दिलाय. त्या भूमिकेला कदाचित सहकार्याची भूमिका अजून माघार घ्यायचा वेळ आहे. सहकार्याची भूमिका करण्याचा निर्णय 100% कोणी घेऊ शकतो. त्याच्यावरचा वेळ पण अजून आहे. पण अशी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये चर्चेचं द्वार बंद होऊ शकतं अशी मला शंका आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून राजकारण सुरू असताना शरद पवारांनी देखील त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी महायुतीने लावून धरल्यामुळे शरद पवारांनी त्यावरून राष्ट्रवादीला सुनावलंय. तर बारामतीसाठी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार देण्यात आला नसला तरी लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंविरोधामध्ये राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना मैदानामध्ये उतरवलं होतं, याची जाणीवपूर्वक आठवण पवारांनी करून दिली. तर काँग्रेसवरती नाराजी व्यक्त करणाऱ्या पार्थ पवारांना देखील शरद पवारांनी टोला लगावलाय. पक्षांनी देणं त्या फार चुकीचं असं नाही. त्यांनी दिलेलं पक्षाचा अधिकार आहे, त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोर सुद्धा कोण लढले ते मान्य करूनच निवडणुकीत करणारा उमेदवार उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. तसं काय करायचं तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार आणि ज्यांनी फॉर्म भरला त्या सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काय वैषम्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं काही नाही. लोक पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची लढण्याचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांगू शकतो. बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 10:30 वाजता बारामतीतील राष्ट्रवादी भवन इथं ही बैठक पार पडणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांकडून 9 एप्रिलला कन्हेरी इथं प्रचाराचा नारळ फोडण्याचा देखील कार्यक्रम ठरलाय. त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस ठाम आहे. बारामतीमधून काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं उमेदवारी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून मोरेंनी हा फॉर्म भरलाय. तर त्यामुळे सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. आम्ही सक्षमपणे लढणार आहोत. आम्ही विजयासाठी लढणार आहोत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढणार आहोत. पुरोगामित्व टिकण्यासाठी लढणार आहोत. हे भाजपच्या दुटप्पी धोरणावर आपला महाराष्ट्र समाज सुधाकरांमुळे ओळखत होता, आता बुवा बाजींमुळे ओळखतोय. म्हणून आम्ही युतीला विरोध आहे. आम्ही युतीचं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या विरोधात आम्ही बंड पुकारलेला आहे. दरम्यान काँग्रेसनं बारामतीची निवडणूक लढवली तरी निकाल निश्चित आहे, त्यांचा दारुण पराभव होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिली आहे. जिस तरीके से कांग्रेस पार्टी ने एक जिद रखी, हालांकि रिजल्ट कुछ नहीं होना, कांग्रेस की बहुत बुरी तरह से हार होगी उस चुनाव में, फिर भी कांग्रेस जिस तरह की हरकत करने लगी है, वो जिस तरह की भूमिका उन्होंने ली और अपना कैंडिडेट अनाउंस किया, तो मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी एकदम से अब इमैच्योर हो गई है. बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडेंनी देखील अर्ज भरला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकशाही टिकवण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये उतरत असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. त्याबरोबरच या निवडणुकीवरून धनंजय मुंडेंना देखील करुणा मुंडेंनी टोला लगावलाय. तो बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही कुठेतरी वाचवायचा आहे मला. त्याच्यासाठी मी आज मुंबईमधून इथे फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे. आणि धन्या मुंडे वहिनीसोबत उभे राहणार आहे की बायकोसोबत हे पण मला बघायचं आहे. त्याच्यासाठी मी आलेली आहे. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. मीरा भाईंदर परिसरातल्या दहिसर ते